श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण श्री नवनाथ कथा भक्तिसार अध्याय 31 घेणार आहोत. या अध्यायामध्ये चौरंगी नाथापुढे चामुंडा देवता रोज फळं ठेवत असते. ते कशा प्रकारे ठेवत असते ते आपण या अध्यायामध्ये पाहणार आहोत. या अध्यायाची फलश्रुती आहे, शाबरी मंत्राने कपटी प्रयोग आपणावर होणार नाहीत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभोम नमः. श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ. दासी भुजावतीला म्हणाली, तू भिवू नको. ईश्वराची करणी अघटित असते. मी तुला सांगते असे कर. तू आता रुसून झोपून राहा. राजा आला तरी उठू नको. काय झाले, का रडते आहेस असे राजा विचारेल. मग तू अधिकच रड. मग राजाला सांग, तुम्ही गेलात की संधी साधून तुमचा मुलगा माझ्या महलात शिरला. त्याने मला धरले. मी त्याला दूर लोटून दिले. त्याने दंगामस्ती करून मला बाहेर ओढीत नेले. पण पुन्हा हिसडा देऊन मी पळाले. आता या राजवाड्यात मी कशी जिवंत राहू? मी मेले तर सुटेन एकदाची. पहा, तू असे उलटेच आळ घेतलेस की राजा संतापेल. राजा कृष्णागराला क्षमा करणारच नाही. मग तू सुखाने राहा. दासीचा विचार भुजावतीला पटला. ती शयेवर झोपून राहिली. राजा आला. सैन्य नगरात परत आले. राजा राजवाड्यात आला. भुजावतीने त्यावेळी जसे तिला सांगितले होते, त्या दासीने जसे सांगितले होते तसेच तिने नाटक केले. ती राजाच्या खुशीत तोंड लपवून रडू लागली. राजा तावातावाने बाहेर पडला. त्याने सेवकांना कृष्णागराला पकडून त्याचे हातपाय तोडण्याची आज्ञा फर्मावली. कृष्णागराला एका चौरंगावर बांधण्यात आले. त्याचे हातपाय निर्दयपणे तोडण्यात आले. त्याला चौकात बसून देण्यात आले. तो दुःख सहन करत होऊन विव्हळून रडत होता. त्याच्या तोंडाला फेस येत होता. डोळ्यापुढे त्याच्या अंधार पसरला होता. नागरिक ते भयंकर दृश्य पाहून इकडे तिकडे जात होती. कोणी काही म्हणत होती, राजा फार निर्दय झाला आहे. दुसरे म्हणत होते, अहो राजा उतारवयाचा झाला आहे. तरणी-ताटी बायको आहे. हा सुंदर तरुण मुलगा घरात आहे. भुजावतीशी त्याने काहीतरी लगट केली असेल. हजारो लोक हळहळत होते. गोरक्ष, मच्छिंद्र हे सर्व पाहत होते. मच्छिंद्रनाथ गोरक्षाला म्हणाला, आपण राजाकडून याला घेऊन जाऊ. या कृष्णागराला चौरंगी नाथ करू. हा चौरंगी नाथ सिद्ध झाला की त्याच्या हातून राजा व भुजावती यांना अदोल घडून आणू. असे ठरवून ते दोघे राजाकडे निघाले. मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ दोघेही राजसभेत शिरले. त्यांना जो राग आलेला होता तो बाहेर मुळीच दिसत नव्हता. राजाने त्यांचे फार आदराने स्वागत केले. मग राजाने त्यांना विचारले, काय हेतूने येणे केलेत? मच्छिंद्र म्हणाला, राजा, एक लहानसे काम आहे. तू आमचा शब्द मानणार असलास तर सांगतो. राजाने ते पत्करले. मग मच्छिंद्र म्हणाला, आज तुमच्या या कौंडान्यपुरात भर चौकात आम्ही एक विलक्षण दृश्य पाहिले. कृष्णागर हा तुमचाच पुत्र हातपाय तोडलेल्या अवस्थेत तिथे एका चौरंगाला बांधून ठेवलेला आम्हाला दिसला. नाथ महाराज त्यांचे काय? राजाने विचारले. मच्छिंद्र म्हणाला, तो आम्हाला द्या, आम्ही तो घेऊन जातो. ते ऐकताच राजाची सुप्त भीती नाहीशी झाली. तो खदाखदा हसू लागला. पण तो तुमच्या काय उपयोगाचा? हातपाय नाहीत त्याला. त्याची तुम्ही सेवा करणार की तो तुमची सेवा करणार? असे तो म्हणून हसू लागला. तेवढ्यात चढ्या सुरामध्ये मच्छिंद्रनाथ म्हणाले, राजा शहाणा होता. कृष्णागर दृष्टीआड झाला तर त्याच्या दृष्टीने चांगलेच होते. तो म्हणाला, बरं तर तुम्ही काहीही करा. तुम्ही कृष्णागराला घेऊन जा. काही माझी हरकत नाही. त्याचे पुढे काय झाले, त्याला कुठे नेला ही चौकशी पण तू करू नकोस. आम्ही काय करू ते योग्यच करू. गोरक्ष उठत म्हणाला. राजाने सेवकाला त्याच्याबरोबर जाण्याची आज्ञा दिली. ते दोघे चौकात आले. सेवकांनी चौरंगावरून दोऱ्या सोडून कृष्णागराला सोडविले. भोवती शेकडो लोकांची गर्दी झाली होती. राजा आपल्या मुलाला गोसाव्याच्या ताब्यात देतोय हे पाहून लोक जे तोंडाला येईल ते बोलू लागली. पण त्या दोघांनी कृष्णागराला उचलले आणि हळूहळू नगर सोडून ते बाहेर निघून गेले. प्रथम त्याच्या हातापायाच्या वाहत्या जखमावर त्यांनी झाडपाल्याच्या पट्ट्या बांधल्या. त्याचे तोंड धुतले. गोरक्षाने मायेने त्याला फळे खायला घातली. तो भरवू लागला. तेव्हा कृष्णागराच्या हृदयात कालवा होऊन तो मोठ्याने रडू लागला. 2-4 दिवसातच या नव्या सहवासाची गोडी त्या चौरंगीला लागली. हे योगी आहेत.
हे सिद्धी आहेत, पण सामान्य माणसापेक्षा किती सरळ, निष्कपट, प्रेमळ आहेत यांचा अनुभव घेऊन तो तशा पराधीन अवस्थेत सुद्धा खूप सुखी झाला. आपण कपटी माणसाच्या दुष्ट सहवासातूनही एवढ्यावर सुटलो असेच त्याला वाटू लागले. त्याचे हातपाय गोरक्ष नवेही फुटू शकला असता, पण त्याच्या त्या स्थितीमुळेच दुसरे काहीतरी कार्य करून घ्यायचे होते. त्यामुळे त्याचे शरीर तसेच राहिले. पुढे त्यांनी चौरंगीला बद्रिकाश्रमात शिवमंदिरात जरा वेळ ठेवले आणि दोघांनी एक गुहा शोधून काढली. ती गुहा वरून खाली खोलवर होती. या गुहेत चौरंगीची परीक्षा घ्यावी असे ठरवून चौरंगीला दोघांनी उचलले, गुहेत ठेवले, वर शिळा ठेवली आणि त्याला सांगितले, तू जोपर्यंत या शिळेवर कायम नजर रोखून ठेवशील तोपर्यंत तुझ्या खाण्याची व्यवस्था करून जातो. मी एक मंत्र सांगतो, तो म्हणत राहा. मंत्राचा अर्थ लक्षात घे. जप कर, भूक भागविण्यासाठी फळे खा, जीव जगवण्यासाठी दृष्टी अविचलित ठेव. हे सर्व गोरक्षाने सांगितले. त्याच्या कानात मंत्र सांगितला. मग दोघे गुहेच्या बाहेर पडले. आम्ही तीर्थे पाहून लवकर येतो असे त्यांनी त्याला सांगितले. मग गोरक्षाने चामुंडेला आवाहन करून रोज चौरंगासमोर मधुर फळे ठेव असे सांगितले. ते निघून गेले व गिरनार पर्वतावर जाऊन दत्तात्रेयांना भेटले. इकडे गुहेत चौरंगीची फारच केविलवाणी अवस्था झाली होती. चामुंडा दररोज फळे आणून त्याच्यासमोर ठेवत होती, पण तो शिळेवर लावलेली दृष्टी काही दूर करू शकत नव्हता. न जाणो शिळा सुटली नि आपण मेलो तर, त्या भीतीने त्याने फळेच खाल्ली नाहीत. स्वतःला हात नव्हते तेव्हा खाली वाकून तोंडाने फळे खावी लागणार. तो करावे तर शिळा डोक्यात पडणार. तो बिचारा पूर्ण उपाशीच राहिला. जप मात्र अखंड चालला होता. आपले चित्त, बुद्धी, अंतकरण त्याने विचलित होऊच दिले नाही. त्याचे रक्त आटले, रस गेला, मांस वाळत गेले, हाडे व त्वचा तेवढी राहिली. चामुंडा सूक्ष्म रूपात येऊन जात असे, पण ती आज्ञेशिवाय त्याला फळे भरू शकत नव्हती. चौरंगी अतिशयच क्षीण झाला होता. त्याच्या शरीराभोवती वारूळ झाले होते, पण जपध्वनी चिंतांत उदय पावत होता. तेवढ्यात धुंगीवर तो सतत त्या मंत्राचा सूक्ष्म जप करीत राहिला. शरीर काष्टावंत झाले होते, पण तरीही शिळेवरची त्याची दृष्टी हटली नव्हती. तो जप त्याचा चालूच होता. अशा प्रकारे नवनाथ कथा अध्याय 31 समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ.